चालला इकडे? इकडे इकडे चल. भाऊ काय खातोय मला दे. मला दे आकर. मला दे इकडे ये. पोरा ए पोरा इकडे. समर्थ ए समर्थ. अरे गाडी पडेल की. पोरग मायरे तुम्हाला सांगते लय येड्यावाने करते. मला भावा बहिणीला काय सांगायचं. आणि पोरग एकीकडं. ह्याला नुसतं पाणी पाहिजे नासायला ह्या पोराला. मी पाचते धर धर. थँक्यू. तिला खाया नाही आणलं. मी गेलती लिमगावाला भावा बहिणींनो. तर भावा बहिणीनं काय कालपासून व्हिडिओ नाही काढला मी. काल व्हिडिओच नाही काढला कारण की तुम्हाला सांगते मूडच नव्हता व्हिडिओ काढायचा. त्यामुळे काय व्हिडिओ नाही काढला. माझ्या मूडवरचं काम असतं तेव्हाच मी व्हिडिओ बनवते. नाहीतर बनवत नाही मी. इकडं ही पोरगा पोराने लई याड लावले भावा बहिणीने. इतकं याड लावलंय का नाही. आती याड लावले. हो का पाणी प्या घेतल्याला घरच्यात दगड आणून फेकली. हो का दिसत का दगड आहे ते. आणि मी आता लिमगावला गेलती तर तुम्हाला सांगते त्या म्हणे खायलाच आणलंय काहीतरी. पळत पळत आला आणि माझी बॅग ही बघतोय. बॅग बघतोय काय खायला आणलंय म्हणून. पण मी काय खायला आणलंच नव्हतं. इथं आलं इथं आलं इथं आलं इथं आलं. लय डोक्याला ताप झाला एक तर माझ्या. काय सांगायचं तुम्हाला. इथं आलं इथं आलं इथं आलं इथं आलं इथं. सकाळी तुम्हाला सांगते शेजारा त्या नेहाताई आहेत का ना त्यांच्या घरी तुम्हाला सांगते ह्याला बसायला घेऊन गेली बरं का मी. बसायला ह्याला घेऊन गेली. मग लेकरांना तुम्हाला सांगते नीटनाटकं बसायचं का नाही. तर काय केलं तुम्हाला सांगते गरम होतं म्हणून मी बसली होती बाहेर. आणि त्यांच्या ह्याचं रेशनचं काहीतरी द्यायला गेल्या होत्या. काय ती निराधारच्या पैशाचं काहीतरी द्यायला गेल्या होत्या ती. आणि हे इटलं माझ्यापाशी खेळत खेळत गेला घरात. आणि घरात गेला असा कपाटावरनं तेलाची किटली ओढली. असं 1 किलो तेल त्यांनी आणून ठेवलेलं सगळं पालतं केलं पाण्यात. पण आता आपल्याला ते काय त्यांनी काय माहित होतं का हे करू वाटतं का. तर तुम्हाला सांगते 1 किलो तेल त्यांना 170 रुपयाचं मी आणून दिलं. म्हणजे कसं काय करायचं. ही न्यायच्या बी लागायचं नाही पोरगं कुठं. आणि सांभाळायचं सुद्धा लागायचं नाही. आईचं वळण तो का तिकडं आहे असते भांडी. आईचं वळण आईचं आई म्हणते ना माझ्या लेकरांना वळण कसं लावायचं. तर काही लेकरांना वळण नाही. तर भाऊ बहिणी नका मी शिकवलाय. पाय थारावलाय तर भाऊ बहिणी त्या लेकराचं असेल का सारखं चोळून मुंगळ्यावर सुया टोचवल्यावर सारखं पळतंय ती पोरग. बघा ऐका आता तुम्ही भाऊ बहिणी. मग काय मावळानं जाऊन त्याची तेलही पालती करत बसते का काय. एवढंच राहिलंय मावळ. हा काय त्याची भांडणं आणती काय त्याच्या घरातलं उद्ध्वस्त करते काय जाऊन. लहानपणी केलं असेल. नाही केलं मी काय. आता कळतंय. मी नाही काय केलं कुणाचं बाई. तुम्हाला नाही खान तशी माती मावळ. हा खान तशी काय आहे माहिती का भाऊ बहिणींनो.
हे केलं का नाही, खाल तशी माती आणि मावळण तशी भाजी आणि भाचं, असं हिचं म्हणणं आहे. आणि चांगलं काय केलं का नाही की तुम्हाला सांगते आई बापाचं संस्कार. बरोबर आहे. मग आई बापाचं संस्कार ती म्हणतात का नाही, ती म्हणे चाबरी माणसं स्वतःवर येऊ देणार नाही ती कधीच. ती दुसऱ्यावर ए बाबा माझी तुडची ना बॅग तू काय, माझं माझं लय डोकं हलवलंय बाबा. तू जर माझा काय संबंध नाही, तू इथलं उठ इथलं तू. तर बहिणीनं ड्रेस कसं काय दिसतोय सांगा तुम्ही मला. एकाला टिपा मारून आणले ते, आणि ती घेतलेल्या साडीचा ब्लाऊज पण शिवून आणलाय. ती दाखवलं नाही आमच्या बहिणींना. त्या पोराने लई येड लावलंय. अहो खरंच लई पोरग येड, म्हणजे तुम्हाला सांगते येड नाही, इतकं कडकड आहे का नाही. बाया 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 आम्हाला येड लावलंय त्यानं. ती लई शान आहे. तो का निघालं तो का नाचते का. हिथं हिथं येऊन नाच की, हिथं येऊन नाच इकडे. ए बाबे बाबे इकडे. कप बसला कप बसला तो, किती आयटम मध्ये बसला तुम्हाला दाखवतो. हा किती आयटिंग मध्ये बसलाय हा. गेला घरात. आता सरपणाला काटकाला निघतेल. आता नसते जमत. आता संध्याकाळ झाली का नाही, दिवस मावळायचा टाइम की आता सरपणाला निघतेल. तुम्ही का आम्हाला जायचं लावायला? लेकरं ठेवून मायापाशी निघतेल. तर मी तर काही लेकरं बाळा सांभाळणार नाही बाबा. लेकरं बाळ काय सांभाळायचे लागायचे नाही ती. आपण काय सांभाळत नसतो. आपण नका निघालो आता. तसं जर तुम्ही कुठं घरी असता, हो मी नसते घरी. इकडे घरी मला नाही घरी थांबू त्या वाटत. घरी तर ह्या जावाच्या घरी, त्या बहिणीच्या घरी तेवढं चालायचं मला. आपल्याला नाही घरी थांबू वाटत. इथं तर थांबूच वाटत नाही. हो का हे असं आहे. हो का इकडं बघा ह्यांचं काय काजात हो का. हो का आहे का. हो का हे असं आहे. दिसलं का बघा. ती स्वतः गेला ह्याला, पण आपण नाही बाबा हे लेकरं सांभाळणार. एक तर बायानं सकाळपासून अन्न पण नाही केलं. भाऊ बहीण लोकांच्यात खाऊन आली. घरात चालली आहे करायची. आम्ही तुम्हाला सांगते ती आव्यान मी खातोय. सारखं आमचं आण घालायचं काय काम आहे तुम्ही? आव्यान मी तुम्हाला सांगते नोकरीला आहे का तुम्ही? आव्यान मी खातोय म्हणून आहे का ना. आज हिनं हाट स्वयंपाक सुद्धा नाही केला. करायचंच नाही. आणि आम्ही तर तुला माडून खाऊ की. हा तिथं कुठं ए चल राजा ए टकल चल सरपणाला चल उठ. करून खावा मला बी घाला. आम्ही काय रोज इथं उपाशी मारावं काय. मला बी घाला. आज वर्ष सरात होती तर गेली. वर्षात इथं फुलं टाकली. 8 पुऱ्या म्हणते की अजून 8 पुऱ्या ही खाऊन आली. परत म्हणते पाच आणले लागायला लागली. नको आहे खायला. पोरग तिकडंच खाल्लं. पोरगी माझ्या बरोबर जगून निघाले तिकडं बहिणीच्या इकडं. आता नवऱ्यानं काय खाल्लं का उपाशीच आहे काय माहिती. आमचं कसं आहे, आम्हाला फुकट मिळालं की आम्ही दिलं पडतो का? चल बाबा चल. आपलं सरपण काटो का आणणार. भाऊ बहिणीचं चुल मांडणार खाणार आपलं आमचं आम्ही करून. मग काय उपाशी मारता का सांगा तुम्ही. एकदा गोळ्या ही चालू आहे त्या मला लागते खूप. आलं पोरग नेलकटर घेऊन आता. हो इथं बसले हॉटेलला. नेलकटर घेऊन तोंडात आलं. घालू नको करणीच्या हिऱ्या. फक्त लागलं तोंडात घालाय नेलकटर. असं हाय असं कसं हाय लेकर. पोरग मायरी लय शांत होती पण हे पोरग अजिबात शांत नाही. अजिबात म्हणजे अजिबातच शांत नाही. तुमच्या मैदाळच कडक पोरग आहे. तुम्ही गेलता माझ्या पाठीवर 10 वेळा 9 लय वेळा गेलता. आता हिच्या पाठीने जायला मी कावा होते इथं. आता किती दिवस इथं हो, होता की? आता ते घरवर राहिले सुद्धा तुम्ही मला माहित नवऱ्याच्या घरी नाही. आहेच कुठं तुम्ही इथंच आहे की? अगं मी हिथं असू दे नाही तर नवऱ्याच्या घरी असू दे. माझ्या पण तू घरवर राहिलेले मला पाठीवर माहितीच नाही की तेव्हा तुझ्या पोटावून असं येरदारा घालायला लागले. पडले. लागलं. ओट हळद. चालला रागात आता बरका झाली.
जलमल्यावर बी सगळ्याला बघून रडत होता पण बारकी आत्याला बघून हसत होता. आणि मग ते तुमच्यावरच गेलाय हो. असतच होत काय करायला पोरा आला रांगात तो काय आणि पैशाच्या पाकिटावर त्याचं लय देणं आहे. पैशाचं पाकिट काढतोय हळूच बॅग मधलं कपाटातलं. आता साडे पाहिजे आता साडेतीन पाणी साडा गेल्या जन्मात काय ह्याला पाणी बिनी भेटलं होतं का नव्हतं काय माहिती माझ्यासारखंच नाही. मला ह्या जन्मात पाणी असून मी आंघोळ हे करत नाही टायमाला तुम्हाला सांगते ह्याला होतं का नव्हतं पाणी काय माहिती. आळसपणा. हो आळसच आहे आम्हाला. आळस कोणाला सुद्धा आळस हा माणसाचा सगळ्यात मोठा मित्र असतो. तो माझा मित्र आहे. नाही मित्र असतो. त्या म्हाताऱ्याला का ऐकायचं बाहेर आहे किळे का काहीतरी आणले होते भावा बहिणीनं. चला मग असू दे येत राहील आपलं मध्ये आधी येडे माझं काढत जाईल जसा वेळ भेटत जाईल तसं. पाणी तू बघून साडणार आहे र मला माहिती आहे सर. तू जे की आता इकडे तिकडे करत बसला ना तू बघणार पाणी साडणार. हा हा कशी आहे ती कसं आहे विचार फक्त. नको 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 ऑनलाईन पैसे काय ते आजोबांकडे नसलेलं